त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. सेम खाली घे उमेदवारी खाली घ्या आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. खरं तर विशेष असा आहे की सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकातले देखील काही आमदार जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. काय भावना आहेत, काय सांगा? निश्चितपणानं देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, सुनीत्राताई पवार, त्याचबरोबर या जिल्ह्याचे धडाडीचे पालकमंत्री, सहकारी मित्र जयाभाऊ या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून माझ्यावरती फार मोठा विश्वास या ठिकाणी सर्वांनी दाखवलेला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. आणि आज आपण जे बोलला की महायुतीतले तर सर्वजण बरोबर आहेत, परंतु सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी बरोबर आहे. माझ्या राजकीय गेल्या 30 वर्षाच्या जीवनामध्ये काम करत असताना सर्व जिल्ह्यामधील सर्वांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवून या ठिकाणी जे काम केलेलं आहे, त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे बहुतांश सर्व मंडळी या ठिकाणी समर्थन देताना दिसते. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. जयाभाऊंनी म्हणजे पालकमंत्र्यांनी विरोधकांना आवाहन केलेलं आहे की ही निवडणूक बिनविरोध करावी. आपलं काय आवाहन असणार आहे विरोधकांना? निश्चितपणानं सगळा वेळ वगैरे सगळ्याच गोष्टी वाचतील. लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका होणं हे क्रमप्राप्त असतं, परंतु या ठिकाणी सर्वांनी जर ती भावना व्यक्त केली तर त्यामध्ये आनंदच असणार. जर का समोरून उमेदवार आला तर काय म्हणजे आव्हान काय असेल तुम्हाला? आव्हानाचा विषय नाही. मी राजकीय किंवा शालेय जीवनापासून म्हणजे वर्गात 4थी पासून मॉनिटरच्या निवडणुका लढवत आलेलो आहे. कॉलेज जीवनामध्ये GH असतील किंवा बाहेर नगरसेवक, नगराध्यक्ष, विधानसभा, त्यामुळे निवडणुका लढवणं हे तर कार्यकर्त्याचं कर्तव्य असतं. निश्चितपणाने ही निवडणूक ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही लढू. मागील वर्षी अगदी पडत्या काळामध्ये फडणवीसांना दिलेल्या सहकार्य किंवा साथ, त्याच्यामुळे ही त्यांनी फडणवीसांनी दिलेली पावती समजायची का आपली उमेदवारी? म्हणजे मी एक असा हाडाचा कार्यकर्ता आहे की ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी प्रामाणिकपणानंच काम करतो. त्यामुळं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होणार होते, परंतु दुर्दैवानं काही गोष्टी फिसकटल्या गेल्या आणि त्यांना विरोधी पक्ष नेते व्हावं लागलं. आणि मी माझे आमदार असताना सुद्धा त्या काळामध्ये मला एवढं सहकार्य तालुक्याच्या विकास कामामध्ये केलं आणि त्यांच्या सहकार्यातूनच मी 2019ला अपक्ष आमदार झालेलो होतो. आणि माझं कर्तव्य मी बजावलं की ज्या व्यक्तीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मला सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळं मी आमदार म्हणून घडलो. आणि विरोधी पक्षात असो किंवा काय, त्यांना पाठिंबा देणं माझं कर्तव्य समजलं आणि मी विरोधी पक्षामध्ये बसणं त्यावेळेस पसंत केलं. प्रशांत परिचारक यांची संधी डावलून जी आहे, तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, तर प्रशांत परिचारकांना पण सोबत घेऊन तुम्ही काम करणार? नक्कीच मी स्वतः त्यांना भेटायला जाईल. ते आमचे मार्गदर्शकच आहेत, असा काही विषय नाही. माझं त्यांच्याबरोबर फोनवर बोलणं झालेलं आहे. आम्ही त्यांची जाऊन भेट घेऊ. उमेश मालकाबरोबर पण माझं बोलणं, तेही येणार होते, परंतु थोडं काही अडचणीमुळे येऊ शकले नसतील, पण मी जाऊन भेटून येणार. फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे शक्ती मार्गाचा. तो मार्ग असे राजू शेट्टी म्हणतात की त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि ते झालं की नेमकं काय ह्याच्यावर आता काय तुम्ही नाही, विषय असा आहे की एक मी शेतकरी म्हणून पण, एक उद्योजक म्हणून पण, सामाजिक कार्यकर्ता म्हणून पण आदरणीय शेट्टी साहेबांना पण नम्रपणे सांगू इच्छितो की आपण ज्या डेव्हलपमेंट आहेत, मग रस्ते असतील, रेल्वे असतील किंवा विमान वाहतुकीच्या विषयानं आपण सगळेजण पाहतो की आज सोलापूरला विमान वाहतूक चालू करा म्हणून सगळ्यांची मागणी होती. आज चांगले सुरळीतपणानं चालू झालेले आहे. आज रस्ते जर दळणवळणाची साधनं जर मजबूत झाली तरच अर्थकारण वाढणार आहे आणि ह्या रस्त्यावरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचाच माल त्या ठिकाणी वाहतूक होणार आहे. जे आपण कृषीप्रधान देश आहे, ही दळणवळणाची साधनं जी आपण ही करतो, आता आपली जर उशिरा गाड्या भाजीपाल्याच्या, दुधाच्या पोचू लागल्या तर ते पण चुकीचं ठरणार आहे. त्यामुळं या ठिकाणी हे मार्ग होणं गरजेचं आहे, परंतु कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही. ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पाठीमागं भ्रष्टाचार खूप होतोय असं त्यांचा आरोप आहे. नाही, आता कसं आहे, विरोधी पक्षात असल्यानंतर ह्या गोष्टी बोलतच असतात, परंतु कुठं झाला, काय झाला, जरा कागदावरती जर दाखवलं तर जरा योग्य वाटेल. काय आव्हान कराल तुमच्या मतदारांना तुम्ही? नाही, जे मतदार आहेत त्यांना एवढी नम्रतेची आव्हानापेक्षा विनंती करतो की या जिल्ह्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयाभाऊंच्या साथीने या ठिकाणी आणि सर्व नेते मंडळी जिल्ह्यातले सगळ्यांच्या साथीनं आपण पाहतो की शहरामध्ये आज IT पार्कचा विषय असेल किंवा अन्य सगळे उद्योग व्यवसायाचे विषय असतील, या सर्व
बाबी अतिशय जलद गतीने या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. विमानसेवाही झालेली आहे आणि आणखीनही दळणवळणाची साधनं या ठिकाणी वाढत आहेत. आणि खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 300 कोटी वृक्ष लागवडीचा एक संकल्प केलेला आहे, तो विषय आहे. त्याचबरोबर कृष्णेचं पाणी आज उजनीच्या धरणामध्ये 50 TMC पाणी त्या ठिकाणी येतं, तिथून ते पाणी 25 TMC मराठवाड्याला जाणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी करत असताना आणि खास करून मी साहेबांना एक विनंती केली होती की 2006 ते 2007च्या कालावधीमध्ये उजनी धरणातलं गाळ काढा. आणि मी नाही, असंख्य नेते मंडळी, मामा असतील, सर आहेत, तर सगळे जेवढेही या जिल्ह्यातले आजी माजी आमदार, प्रत्येकांची भावना होती की जर तो गाळ काढला तर 20-25 TMC पाणी वाढेल. तेही साहेबांनी आज अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे, तोही गाळ निघाला. आणि अशा पद्धतीनं पाण्याची उपलब्धता वाढणार आहे, दळणवळण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होणार आहे, विमानसेवा होते, IT पार्क होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर माझ्यासारखा एक समन्वय असणं या जिल्ह्यामध्ये गरजेचं आहे. त्यामुळं सर्व मतदारांना माझी नम्रतेची विनंती आहे, सर्वांनी मला सहकार्य करावं. प्रत्येकाच्या या विकास कामाच्या बाबतीमध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणानं काम करत आहे. मामा